नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एक विवादित अशा व्यक्तिमत्वाबरोबर, एका आमदाराबरोबर. गोपीचंद पडळकर. मधल्या काळामध्ये सातत्यानं हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिलं आणि अनेकदा गोपीचंद पडळकर यांचे कान मुख्यमंत्र्यांनी टोचले अशा स्वरूपाची चर्चाही झाली. स्वतः गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पडळकरजी, स्वागत. खूप खूप. तर मुख्यमंत्र्यांनी तुमचे कान टोचले तरी तुम्ही काय थांबत नाही असं म्हणतात सगळे? नाही नाही, थांबलो ना. मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना दिल्याच्यानंतर मी थांबलो. पण परत जी सभा सांगलीत झाली त्यामध्ये ते महाराष्ट्राची संस्कृती बचावासाठी त्यांनी सभा घेतली आणि त्यांनी काय स्टेटमेंट केली तुम्ही बघितले. मग परत पण मी गप्प बसायचं का? तुम्ही जर मला आहो म्हटला मी का हो म्हणेल, तुम्ही जर मला आरे म्हटला मी का रे म्हणेल, तुम्ही जर एक कानाखाली दिली तर दोन देणार. माझी भूमिका पहिल्यापासून क्लिअर कट आहे. तुम्ही परत सीएम साहेबांच्यावरती टीका करता, सौभाग्यवती सीएम साहेबांच्या त्यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका करता, मोदी साहेबांच्या आईवरती. मग आम्ही काय गप्प बसायचं का? आम्ही बोलायला पाहिजे त्या विषयावरती. मग पण आम्ही भूमिका यातून घेतली. तुमच्याबद्दलची जी प्रतिक्रिया आहे, तुम्ही त्या विधिमंडळाच्या आवारामध्ये तुमचे कार्यकर्ते भेटतात, दोन आमदारांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या अगदी त्या लॉबीत एकमेकावर ते ढोसे देत आहेत. महाराष्ट्रात अशी संस्कृती नव्हती राजकारणाची, कुठून येते नाही, ही महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का? एका जनतेतून निवडून आलेल्या आमदाराला कुणीतरी कार्यकर्ता येऊन काहीतरी बोलतोय, वाकडं तिकडं बोलतोय, त्याच्यावर चर्चाच नाही झाली. एका आमदाराला बाहेरचा माणूस येऊन वाईट बोलतोय, तो मराठाचा अपमान नाही का संस्कृतीचा तुमच्या? का गोपीचंदला काय बोललं तर चालतंय? तो काय त्यात जमेत नाही? हे बघा, त्या विधिमंडळामध्ये कोण काय कोणाला बोलतं ते आम्ही विधिमंडळात पण बघतो. ठीक आहे, तर ते शाब्दिक चकमक आणि ठोसे याच्यात फरक आहे की अजून? शाब्दिक नाही चकमक नाही, होत पण आल्या गरजच नाही आपल्याकडे. ना. चला, विधानसभेचे आमदार बोलले एकमेकांना विधिमंडळाच्या पर्यंत, ठीक, समजून घेऊ. त्यांचा कोणीतरी सपोर्टर माणूस पण येऊन बोलतोय, हे कितपत योग्य आहे? नाही, अयोग्य आहे. ह्याच्यावरती चर्चाच नाही पण झाली त्या ना. आयोगाला तुम्ही तक्रार केली का विधिमंडळाच्या तक्रार अध्यक्षांकडे की तक्रार असा कोण कार्यकर्ता करत येऊन आमच्याबद्दल बोलतो म्हणून? तक्रार कोण करत बसणार? थेट विधिमंडळामध्ये म्हणजे मूळ काय आहे की तुम्ही ठीक आहे, कोणी आरेला कार्यकर्ता ठीक आहे, तरी मला तुम्ही सांगा, मी एका विधान भवनाच्या एका पायरीवर कोपऱ्यात आहे. तुझा व्हिडिओ बघा अगोदर. हो, मी आमच्या बघितलं ते तो. ध्यानीमनी पण नाही, तुम्ही आमच्या डोक्यात उतरताना पण नाही. पायरीवरून उतरताना दिसता. आम्ही सभागृहाचं कामकाज दुसरं चालू होतं. माझा नंबर येणार होता, काही मुद्दे मांडायला, तो आला नाही. मला म्हणजे उद्या. म्हटलं ठीक आहे, आपण निघूया. त्या आम्ही निघायच्या गडबडीत होतो. तिकडं त्या कोपऱ्यावरती, म्हणजे मी पायरीवरती इकडं वरच्या स्टेपवरती आहे आणि तो खालून तिथून आता एवढी लोक गर्दी तिथं आहे. मग कोण? त्यामुळे ते असं झालंय अनावधान. तो कोण पण? तो नितीन देशमुख नावाचा कार्यकर्ता होता, तोच होता का आव्हाडांचा? हा, तोच होता ना. त्यानेच केलं. मग तुम्ही ठरवून आणले होते बॉक्सर? नाही नाही नाही, काय माझ्याबरोबर रोज मुलं असतात, असं काय नाही. अगोदरची व्हिडिओ चेक करा ना. ते काय ठरवून कशाला मी आणतोय? आमचे सगळे सहकारी मित्र आहेत, पहिल्यापासून असतात. ते काय व्हिडिओ तुम्हाला रोज तिथले सगळे चेक करायला मिळतील, रोजच बरोबर आहे. ते कसं ठरवून नाही. बरं, चला, आता मी मान्य करतो की पडळकरांनी त्यावेळेला ज्या पद्धतीचे उद्गार एखाद्या कार्यकर्त्यांनी काढले, त्याच्यावर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आली, तो घडला प्रकार महाराष्ट्रानं बघितला, सगळं मान्य. पण गोपीचंद पडळकरांची अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे की ते अर्वाच्य शब्दांमध्ये बोलतात, मोठ्यात मोठ्या नेत्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतात. खालच्या पातळीवर म्हणजे काय? शिवे देतोय मी? कमरेच्या खालची टीका अरे, करतात, असं आई काय काढतात, नाही. बहीण काढतात, जात काढतात, धर्म काढतात. असं काय? कुणाचा धर्म काढला? त्या सुप्रियाताईंबद्दल तुम्ही बोलले होतेस ना? नाही नाही, असं कुठं मी नाव नव्हतं घेतलं. आपण बोलताना तुम्ही बोललात की नाही नाही नाही, मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. आता तुम्ही मीडियावाल्याला वाटलं तुम्ही बोलताय तसं. मी तर कुणाचं नावच घेतलं नव्हतं त्या पुण्याच्या सभेमध्ये. म्हणजे तिच्यात तुम्ही म्हटला होतात की मग काय तर म्हणे सासू ख्रिश्चन आहे, नवरा काय तर ब्राह्मण आहे, हे कोण तर, अशा स्वरूपाची जी टीका झाली कितपत योग्य आहे? अशी जातीवर धर्मावर एखाद्या व्यक्तीची राजकारणाबद्दलची उघडपणे. हे बघा, मी जो विषय घेऊन पुढे आलो होतो तो विषय किती सिरियस आहे बघा ना. मी विषय कुठला घेऊन आलो होतो? ऋतुजा राजगे नावाची मुलगी जी सांगलीमधली आहे, तिला फसवून ज्या कुटुंबानं धर्मांतरण केलंय त्या कुटुंबाशी लग्न झालं. आता ती वेल एज्युकेटेड मुलगी, MPSCची एक्झाम दिलेली पोरगी, परत तिच्यावरती दबाव, तू धर्म बदल, तू बायबलचं वाचन कर, चर्चमध्ये चल. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, घरात पूजा करायची नाही, घरात उपवास धरायचे नाहीत, संकष्टीचा उपवास धरायचा नाही, संकष्टीचा उपवासाला घरात ते मटण आणायचे. आता त्या मुलीनं काय करायचं सांगा? 1 वर्ष गेलं, 2 वर्ष, 3 वर्ष, परत ती प्रेग्नंट राहिली. गर्भसंस्कार करायची जेव्हा वेळ आली तेव्हा तिच्यावर दबाव टाकायला लागले की तू ख्रिश्चन पद्धतीनंच केलं पाहिजे. शेवटी त्या मुलीनं सुसाईड करून टाकली. त्यात तुम्ही राजकारण करताय, मी नाही राजकारण केलं.
त्यामध्ये माझ्या विरोधात मोर्चे त्यात ह्या राष्ट्रवादी पक्षाची लोक पुढं. मग अशा विषयामध्ये जर तुम्ही राजकारण करत असाल आणि मी भूमिका घेतली तर मग काय वाईट वाटायचं कारण आहे कोणी. नाही चला, तुम्ही भूमिका घेताय, स्वागत आहे. कारण नवीन कार्यकर्ता असतो आणि राजकारणामध्ये असं म्हणतात की तुम्ही जर शिखरावर हल्ला चढवला नाही नाही, असं शिखर काही नाही. नेत्यावर असं तर काही तुम्हाला मोठं होता येत नाही. त्यामुळे तुम्ही सातत्यानं अत्यंत मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात मोठी मोठी वक्तव्य तुम्ही कोण मोठं करता. आहे? शरद पवारांच्या विरोधात तुम्ही किती बोललात इतकी वर्ष? मग ते अत्यंत मोठे नेते आहेत असं तुमचं म्हणणं आहे आहे, का? ते मी तर मानत नाही ना अत्यंत मोठे अहो, नेते. तुमचेच नेते म्हणतात की आम्ही अरे, त्यांचे बोट धरून माझं मत राजकारणात वेगळं आलो आहे. म्हणून. माझं मत वेगळं आहे. माझं मत मला मांडायचा अधिकार आहे ना. ज्यांचे 10 आमदार निवडून येतात राज्यामध्ये ते अत्यंत मोठे नेते कसे काय असू शकतात? ह्याच्यावर पण विचार चर्चा झाली पाहिजे का नाही, नाही? हे बघा, पवार मोठे आहेत, वयानं मोठे आहेत, त्यांनी मोठ्या पदावरती काम केलं, इथंपर्यंत ठीक आहे ना. परंतु जेव्हा आता वास्तववादी चर्चा घडत असेल तर त्यावरती वास्तवावरती यायला पाहिजे ना. आत्ताची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली 10 वर्षामध्ये? देवेंद्र फडणवीस नावाचा एक तरुण मुलगा येतोय, त्यांच्या नेतृत्वात निवडणुका होत आहेत आणि 100च्या वर सलग 3 वेळा आमदार ते निवडून आणतायत. पवारांना ते जमलंच नाही, तरी पण तुम्ही त्यांना मोठे नेते म्हणतायत. त्यांच्या अहो, मी बरोबर नाही म्हणत. तुम्ही म्हणजे कोणी म्हणत असतील त्यांच्या त्यांचे. बारामतीमध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना येतात आणि म्हणतात यांचं बोट धरून आम्ही राजकारणात आलो, हे आमचे गुरु आहेत. हे शब्द कोट अनकोट नरेंद्र मोदींचे आहेत, माझे नाही. मी काय ऐकलं नाही ते भाषण. मी ऐकतो, तुम्ही सांगितलंय म्हटलं. तुम्ही ऐका, 2014 नंतर ते ज्या वेळेला बारामतीत आले त्यावेळेला ते पवारांबद्दलच असं म्हटलेले आहेत. त्यामुळे मी म्हणून त्यांना मी पोटाने ऐकतो, मी ते भाषण ऐकलं नाही. मोदी बरं, हरकत नाही. बरं, तुम्ही राजकारणात आहात आणि भाजपबरोबर तुम्ही काम करता आणि गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यामुळे भाजपची संस्कृती ही नाही, भाजप नको त्या लोकांना बरोबर घेतं, अशा स्वरूपाची जी चर्चा होती. म्हणजे भाजपनं रोज शिव्या खावाव्या असं तुमचं मत आहे का? नाही हो, लोकांचं. आमचं म्हणणं नाही, नाही. लोकांचं. भाजपमध्ये अशी चर्चा अरे, आहे असं की अरे काही ही काय नाही. आपली संस्कृती हे नाही. बघा, भाजपच्या नेतृत्वावरती जर तुम्ही खालच्या पातळीत जाऊन टीका करणार असाल तर तुम्हाला उत्तर मी देणार, बाकीच्यांनी कोणी देऊ अगर न देऊ. म्हणजे भाजपनं नुसते शिव्या खायच्या का? म्हणजे भाजपची संस्कृती चांगली आहे? तुम्ही मोदी साहेबांच्यावरती बोलणार, तुम्ही फडणवीस साहेबांच्यावरती बोलणार आणि खालच्या पातळीत टीका करणार आणि मग भाजपनं ऐकून घ्यावं, बच्चाबात्मक भूमिका घ्यावी, मग भाजप चांगला आहे. आणि भाजपनं जर तुम्हाला ठोसा दिला तर मग भाजपची संस्कृती बिघडली, असं कसं होईल? नाही, मूळ कसं आहे की शाब्दिक चकमकीला शाब्दिक चकमकीने उत्तर दिलं जाऊ शकतं आणि ते सुसंस्कृत अशा अत्यंत पुणेरी पद्धतीनं किंवा मी पुण्यात नाही ना राहिला, मी गावात राहिला आहे. मी गावात वाढलोय. म्हणून तुम्ही गावरान पद्धतीने. अरे, मेंढपाळाच्या पोरामध्ये वाढलोय तर त्या पद्धतीचीच भाषा येणार ना माझी. मी काय माझा नाकात आवाज येणार का? बरं, चला, तुम्ही ज्या स्वरूपाची वक्तव्य करता, तुम्ही म्हणता ग्रामीण भागातून आलेले आहात. ग्रामीण भागातून आहे साहजिक. अरे, पण मी मुद्दे मांडते तेव्हा का नाही तुम्ही चर्चा करत? मी काय विषय मांडतो त्याच्यावर चर्चाच होत नाही. मी काय असं बोललो, मी तसं बोललो, पडळकरांची जीभ घसरली, पडळकरांची जीभ रेल्वेच्या रुळावरून बाहेर पडली. काय आहे? मी जे मुद्दे मांडतोय की पवार एवढे वर्ष महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये होते, दुष्काळी तालुक्यांनी त्यांना सपोर्ट केला, त्यांनी का न्याय दिला? त्याला देवेंद्र फडणवीसांनाच का 14ला मुख्यमंत्री व्हावं लागलं? मगच का पाणी आलं आमच्या भागामध्ये? आज टँकर शिवाय जमत नव्हतं, चारा मिळत नव्हता, छावण्या मागाव्या लागायच्या, आंदोलन करायला लागायची, चारा डेपो मागायला लागायचा. आता ती परिस्थिती आहे का? आता चारा डेपो लागत ते कोणताच नाही ना. तुम्ही घ्या ना सर्वे, मी म्हणतोय म्हणून नव्हे. तुम्ही सगळ्या कलेक्टरना त्यांच्याकडून यादी घ्या ना, किती परिणाम झालाय 14 नंतरच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये. हे पुण्याचं काम केलं ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी. पवारांना का नाही जमलं? आता मी तुमच्याशी बोलत असताना बारामती तालुक्यातली 50-60 गावं अशी आहेत की तिथं दरवर्षी टँकर लागतो आणि त्यांना आता पाणी द्यायचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. का नाही पवारांना जमलं? ही चर्चाच घडत नाही. मग गोपीचंद पडळकर असं बोलतोय, गोपीचंद पडळकर तसं बोलतोय, गोपीचंद मोठ्या लोकांच्यावरती बोलतोय, असं काय नाही हो. तुम्ही समजताय किंवा लोक समजतायत तशा पद्धतीची ही मोठी लोक नाहीत. मी मान्यच करत नाही, काल पण करत नव्हतो, आज पण करत नाही, उद्याही करणार नाही. त्यामुळे कुणाला काय वाटतं याच्याशी मला देणं घेणं नाही. तुम्ही वास्तवावरती बोलायलाच तयार नाही. बरं, वास्तव म्हणजे काय? आता तुम्ही मला एक सांगा की महाराष्ट्राचा विकास झालाच नाही 70 वर्षात किंवा 1960 नंतर ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं झालं नाही. झालाच नाही असं म्हटलं नाही, पण ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं झालं नाही. पण प्रत्येकाला असं वाटतं हो की तुम्ही जे करता ते तुमच्या काळात ते होऊ शकलं नाही असं प्रत्येकाला नाही. मी सांगतो ना, रस्ते झाले होते का 14 पूर्वी? ग्रामीण भागातली परिस्थिती तुम्ही घ्या आकडे. ग्राम सडक योजना अटल बिहारी वाजपेयींच्या काळात आली. नाही 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 नाही, ज्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे. आता तुम्ही कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जावा, ते डांबरी रस्ते आहेत. आता मागं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली,
मग पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 किलोमीटर रस्ते झाले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 7,000 किलोमीटर रस्ते झाले. मला सांगा, ग्रामीण भागाचे जे रस्ते आहेत ते जिल्हा परिषदकडे आहेत. जिल्हा परिषदला अख्ख्या जिल्हा परिषद तुम्ही 2 कोटी रुपये 4 कोटी रुपये फंड देता, एका रस्त्याला तेवढे पैसे लागत आहेत. आता ग्रामीण मार्ग आहे त्याला 1.5 2 कोटी रुपये एका किलोमीटरला देत आहे. तुम्ही जर अख्ख्या जिल्हा परिषदला देणार असाल आणि ग्रामीण रस्ते जर जिल्हा परिषदकडे असतील, कसा डेव्हलपमेंट होणार? म्हणून आमच्या सरकारला वाटलं की ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी काहीतरी आपल्याला नवीन पॅकेज तयार करावं लागेल आणि म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आली. गिरीश भाऊ तेव्हा होते, आता जयाभाऊ आहेत. आता 17,000 किलोमीटर रस्त्याची कामं पूर्ण झाली. आता तिसरा मुख्यमंत्री ग्रामसडकचा टप्पा येतोय. हे होणं अपेक्षित होतं अगोदर, नाही झालं. मग ह्या विषयावरती बोललं तर बिघडलं कुठं? बरं चला, आता तुम्ही जे बोलताय ते आपण मान्य करूयात की एका टप्प्यापर्यंत ज्या वेगानं व्हायला हवं होतं त्या वेगानं विकास झाला नाही. आणि तो मुळात सांगलीतला एक मोठा टप्पा आहे. कवठे मांकाळसारखा असो, कवठे मांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, हा तासगावचा मूळ पूर्व भाग. दुष्काळी भाग होता आणि तो परंपरागत दुष्काळी भाग होता. आणि तिथे जर पाणी पोहोचत असलं तर त्याचं स्वागत आहे, त्यात काही दुमत नाही. मुळात सांगली जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि सांगली जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा. यशवंतरावांनी जो विचार, ज्या स्वरूपाची संस्कृती, ज्या काय स्वरूपाचा विचार आहे जरा महाराष्ट्राचा 5 स्वप्न मिनिटं दिला, सांगा मला, म्हणजे मलाही कळेल की मी त्याचं अनुकरण करेल. अमृत कलश आणला तो यशवंतरावांनी आणला महाराष्ट्रात. इतकंच नाही, त्यावर महाराष्ट्रातल्या वाद अनेक नको. महत्वाच्या संस्था, COAP सारखी संस्था जिचं राष्ट्रीयकरण करायचं चाललं होतं, तिचं IIT करायचं चाललं होतं, आणि ती महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून केलेले प्रयत्न असतील. इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक रोजगार हमीसारखी योजना असेल, ती महाराष्ट्रात याच टप्प्यात आली की. आता तुम्ही जर म्हणाल की नाही काहीच झालं नाही, नाही, मी काय झालं नाही असं मी म्हणत नाही. जे आता गावात आपला महाराष्ट्र हा बहुजन समाजाचा आहे. गावामध्ये राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि गावामध्ये 12 बलुतेदार राहतात, 18 पगड जातीची लोक राहतात, OBC राहतात, छोट्या छोट्या समाजाचे OBC घटक राहतात, भटके विमुक्त राहतात. सरकारकडून ह्या अपेक्षा होत्या की ज्यांचा लोकप्रतिनिधी निवडून येत नाही किंवा ज्याला तुम्ही तिकीटच देत नाही, तिकीट दिलं तर निवडून येईल, बरोबर. ज्याला तुम्ही तिकीट देऊ शकत नाही किंवा तिकिटाचा तुमचा नियम वेगळा आहे की बाबा जो निवडून येण्याच्या क्षमतेचा आहे त्याला आपण देऊ शकतो, अशा लोकांच्यासाठी काहीतरी येणं अपेक्षित होतं. अशा लोकांच्यासाठी बजेटमध्ये वेगळं काहीतरी नियोजन, त्यांच्यासाठी स्कीम्स, त्यांच्यासाठी घरकुलं, त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी काहीतरी वेगळ्या सुविधा, हॉस्टेलची सुविधा. नाही झालं ना. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले, मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, नम्र बोलतोय, माझा नेता आहे म्हणून मी बोलत नाही. OBC साठीचं मंत्रालय देवेंद्र फडणवीस आल्याच्या नंतर स्थापन झालं. अगोदर का नाही वाटलं? अरे बाबा, एक मोठा 55-60% लोकसंख्येचा एक मोठा समूह आहे, त्याच्यासाठी काहीतरी सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. नाही झालं. आता OBC गावगाड्या विकास महामंडळ होतं ना, पण कुठलं आणि काय झालं OBC त्यात? विकास महामंडळ अरे होतंच की. महामंडळ असणं आणि ते कार्यान्वित असणं, महामंडळ असणं, त्याला निधी असणं. आता आमचं अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ आहेच की, 5 कोटी देतात, पगाराला किती जाते त्यातले? काय काय उपयोग आहे सांगा ना त्याचा? उपयोग नाही ना. नावाला महामंडळ असणं, नावाला महामंडळ किती तर आहेत, परंतु ती कार्यान्वित किती आहेत? आता महाज्योती नावाची संस्था आली, किती पोराचं कल्याण झालं सांगा? आकडा घ्या तुम्ही महाज्योतीकडून. सारथी नावाची संस्था आली, गरीब मराठा समाजाची मुलं ज्यांना खरंच अपेक्षा होती, अरे मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं नाही त्याच्या कितीतरी पट मोठं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी केलं आहे, मराठा समाजासाठी केलं आहे. OBCचं मंत्रालय स्थापन करून एक वेगळं न्याय देण्याचा प्रयत्न झाला. अरे 72 वसतिगृह चालू केली विद्यार्थ्यांसाठी. आज आमच्याकडे विद्यार्थी येतात आमदार लोकप्रतिनिधी म्हणून, आम्हाला ॲडमिशन पाहिजे. कुठं देणार ॲडमिशन? 5% जागा होत्या अगोदर. ज्या सामाजिक न्याय विभागाची हॉस्टेल्स आहेत तालुक्याला, त्यामध्ये 5% विशेष बाब होती. आता ती बंद करून टाकली. आता तुम्ही OBCला 1 मुलींना 1 मुलांना, मराठा समाजाला 1 मुलांना 1 मुलींना वसतिगृह चालू केली ना. ही काय साधी बाब नाही. नाही, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही हे जे म्हणतायत हे नाकारत नाही आपण. नाकारताना तुम्ही जी रेष मोठी करताय त्याला विरोध बिलकुल नाही, पण ज्या स्वरूपामध्ये तुम्ही इतरांची रेष पुसताय मी त्याला कायला पुसतोय? मुख्यतः तुम्ही म्हणता बाकीच्यांनी काही केलंच नाही. नाही ना, सांगा ना मला एखादी योजना बाबा. आता तुम्ही मला एक सांगा की EBC सारखी सवलत जी होती शाळेत मिळणारी, तुम्ही आम्ही जिच्यातून शिकलो अनेक वर्ष, ती कोणी सुरू केली होती? ती कोणत्या विद्यार्थ्यांसाठीची होती? इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास मध्ये विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत जी होती पूर्णतः. तर मी ती काय कोणाच्या म्हणतोय नीट काळात आली? ऐका, मी काय म्हणतोय, तुम्ही योजना चालू केल्या, बरोबर, केल्याच नाहीत असं मी म्हटलं का? नाही. ज्या प्रमाणात करणं अपेक्षित होतं ते केलं नाही.
बरं चला तुम्ही मान्य आहे. सर्वंकष विचार करायला पाहिजे होता. सर्वंकष विचारच तुम्हाला करता आला नाही ना. पालात राहणाऱ्या लोकांचा विचार केला का तुम्ही? का नाही केला? देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणली त्यांनी. त्या लोकांना घरकुलाची योजना पहिल्या टप्प्यामध्ये 50,000 घरं दिली, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच पटीत हजारो घरं दिली. धनगरांच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आणली. धनगरांना घरं मिळत होती का सांगा तुम्ही? नव्हती मिळत. रमाई घरकुल योजना आली. हो नाही नाही, माझं काय म्हणणं आहे, पंतप्रधान आवास योजना होती की नव्हती? नाही नाही, 2014 च्या पंतप्रधान अगोदर? आवास योजना होती. मी काय म्हणतोय ऐका ना तुम्ही. हां. पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची होती. आपल्या राज्य सरकारनं मोदी आवास घरकुल योजना आणली ओबीसींच्यासाठी. बर, असे कधी कुणी संकल्पना मांडली होती का? बाबा पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून घरं मिळत आहेत, पण ती कमी प्रमाणात मिळत आहेत. पण आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे, म्हणून मोदी आवास घरकुल योजना आली ओबीसीसाठी, रामोई समाजासाठी आणि भटके विमुक्तांच्यासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना धनगर समाजासाठी आली. हे राज्य सरकारच्या पैशातून आली, केंद्र सरकारच्या नाही. 12 लाख घरकुलं ओबीसीना द्यायचा निर्णय सरकारने घेतला, काही लाख घरं दिली. हे जे छोटे छोटे विचार आहेत ते होणं अपेक्षित होतं, ते विचार झाले नाहीत. ठीक आहे. चला, सामूहिक विकास करत असताना छोट्या घटकांसाठी ज्या स्वरूपाचा विचार होणं अपेक्षित होतं तो झाला नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात असं आपण मान्य करूयात. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करता तो समाज तुम्हाला का निवडून देतो? का निवडून येतो म्हणजे? म्हणजे निवडून देतो तर का म्हणून निवडून देतो असं तुम्हाला काय वाटतं? की का म्हणून मला नेता म्हणून मानतात, का म्हणून मला निवडून अरे देतात? बाबा हे बघा, माझा समाज तर विषय तर अतिशय गंभीर आहे ना. धनगर समाज हा संख्येनं इतका मोठा आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे राजकीय प्रतिनिधित्वच मिळालं नाही. ज्या पटीत आज 3 लाख मतदारातून एक आमदार निवडून येतो, 1.5 कोटी संख्या धनगर समाजाची जर तुम्ही ढोबळ धरली तर किती प्रतिनिधी अपेक्षित होते? नाहीत ना मिळाले, प्रतिनिधित्वच मिळालं नाही. माझा एकट्याचाच विषय नाही, एकटा गोपीचंद पडळकर हा काय समाजाचा नेता नाही, परंतु समाजाची अपेक्षा आहे की आमच्यातून काही पोरं पुढं आली पाहिजेत, आणि म्हणून त्या अपेक्षेपोटी लोक माझ्याकडे आहेत. पण जानकरांना पण निवडून दिलं होतं. जानकर साहेब विधान परिषदेवरती होते. हा, पण म्हणजे त्यांना प्रतिनिधित्व होतं. आता उत्तम जानकर पण आहेत. ना, आता आमचे 5-6 आमदार आहेत, ज्या त्या पद्धतीनं ज्याच्या त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत काम करण्याचा. कुठे कमी पडतात नेते धनगर समाजाचे? कुठं? धनगर समाजाचे नेते समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये कुठे कमी हे बघा, पडले? समाजाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे एसटी रिझर्वेशन अंमलबजावणीचा. ह्याच्यापेक्षा दुसरा मोठा विषय तर समाजाचा नाही आहे, आणि तो विषय आमचा आजही पेंडिंग आहे, आणि त्यासाठी सातत्यानं आमचा प्रयत्न सुरू आहे. आता मी सुप्रीम कोर्टामध्ये आमची जी याचिका आहे ती विड्रॉल केली, त्याचा अर्ज दिला. 21 तारीख होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही मागच्या 8-10 दिवसापूर्वी जाऊन भेटलो, मधु शिंदे साहेबांनी मी. आमचा प्रयत्न आहे बाबा ती विड्रॉल करा. इकडं आम्ही परत हायकोर्टामध्ये दाखल करतो आहे. परिस्थिती बदलली आहे निकाल झाल्याच्या नंतर. आता 0 धनगड एक पण राज्यात नाही अशी आता परिस्थिती आहे. तर आमचा प्रयत्न सुरू आहे त्या माध्यमातून. सगळीच लोक प्रयत्न करत आहेत. आमचा महत्त्वाचा मुद्दा फक्त एसटी रिझर्वेशनचा आहे, बाकी तर मुद्दे होत राहतील. इकडं तिकडं विद्यार्थ्यांना वसतिगृह अमुक तमुक. जर धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळालं तर काय फायदा होईल? फायदा म्हणजे आता एसटीतून धनगर समाजाला आरक्षण मिळालं तर आमच्या जागा रिझर्व होतील. एसटीतून आमदारकीच्या, खासदारकीच्या. मेरिट आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या मुलांच्या भरती आहेत, नोकर भरती असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीमधल्या सुविधा असतील तर वेगळं बजेट मिळेल, वेगळ्या जागा. आमची पोरं जर मेरिटला ओपनपेक्षा पुढं आहेत. एस टीमध्ये जर आम्हाला आरक्षण अंमलबजावणी झाली तर आमच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात टक्का प्रशासनातला वाढेल, राजकारणातला टक्का वाढेल, राजकीय सत्तेमधला वाटा मिळेल, आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट एस टीला आहे, वेगळं लोकसंख्येप्रमाणे मिळेल. ट्रायबलचं विशेष असं बजेट मोठा आहे, बदल होऊ शकतो, आणि ट्रायबल घटकांमधून निश्चितपणे विकासाला संधी असेल. पण असं वाटतं तुम्हाला ओबीसीमध्ये संधी नाही मिळते? सध्या जे ओबीसीचं वातावरण आहे त्यामुळे धनगर समाजाचा थोडा कॉर्नर केला जातोय, केसला जातोय, दाबला तुम्ही जातोय. सांगा, ओबीसी मधनं संधी मिळणं म्हणजे काय? हा जो राजकीय मोठा एक विषय, तर ओबीसीत गेलं तर काय द्रोह होतंय, ओबीसीत गेलं तर काय होतंय, काय सांगा ना मला. ना तुम्हाला विधानसभेचं आरक्षण आहे, ना तुम्हाला लोकसभेचं आरक्षण आहे. आरक्षण कुठलं आहे? स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवक नगरपंचायत, नगरसेवक नगर परिषद, नगरसेवक नगरपालिका, नगरसेवक महानगरपालिका, झेडपी आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायती. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीला प्रतिनिधित्व करायला संधी आहे. बाकी कुठं संधी आहे? काय वेगळं मोठ्या प्रमाणात केंद्राचं बजेट येत नाही. राज्य सरकार आता बजेट देते. मला वाटतं ह्या वर्षी 7,000 कोटी रुपये त्यांनी ओबीसीसाठी धरलेले आहेत. ह्याच्यापूर्वी तर बजेटच नव्हतं. आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
म्हणून लोकांना ओबीसीत गेलं तर काय तर होतंय, हा जो एक गैरसमज तयार झालाय नाही त्यांना काय होत नाही. म्हणजे आत्ता जे आरक्षण मिळालं ओबीसींना, मराठ्यांना ओबीसी मधून, त्याचा काही फायदा नाही म्हणजे. आता तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. बर, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं जे मराठा समाजाची मागणी आहे तो विषय, आता तुम्ही प्रश्न विचारला अगोदर, तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण सरसकट द्या अशी जी मागणी मराठा समाजाची आहे, त्यातून ना मराठा समाजाचं हित आहे, ओबीसी समाजाचं हित आहे, काहीच हित नाही ना त्यामध्ये. ओबीसी समाजाचं जे 27% आरक्षण आहे त्यामध्ये तुम्ही जर मराठा समाज सगळा घालायचं म्हटला कसं शक्य होईल. आता ही एक रूम आहे, समजा ह्यात 200 लोक अगोदरच आहेत आणि 200 लोकांना हे पॅक आहे, परत तुम्ही 200 लोक घालायचे म्हटला तर काय होईल, नुकसान होईल. कोणाला त्याचा उपयोग होणार नाही, कोणाला त्याचा फायदा होणार नुकसान कोणाचं होईल? नाही. ओबीसीचंच होईल ना. जे अगोदर ओबीसी आहेत त्यांचं होईल की नव्यानं समजा एक आलेल्यांचे? अशक्त घोडा इथं बांधलाय आणि एक सशक्त आहे, त्याला खायला डाळ घातलेली आहे, ज्याला खायला चांगलं खुराक घातलंय आणि ज्याच्या पुढं वाळली वैरण टाकलेली आहे, आणि दोघाला म्हणले आता तुमची दोघांची रेस लावायची आहे, तर सशक्त घोडाच पुढं जाईल ना, अशक्त कसा जाईल सांगा. सामाजिक रचनेमध्ये जी लोक सशक्त आहेत त्यांना तुम्ही अशक्त जी लोक आहेत त्या प्रवाहात टाकायचं म्हटलं तर ते खालची लोक मरून जातील. एकंदरीत माळी, माळी कोळी, हे बघा, सोनार, हा जो वर्ग आहे, धनगर, माळी, वंजारी आणि तेली हा एक मोठा समाज आहे ओबीसी मध्ये. आहे. धनगर, तेली, माळी आणि वंजारी म्हणजे सगळाच ओबीसी संपला असं होत नाही. ओबीसी मध्ये 346 जाती आहेत. 350 मंडल आयोगाने दाखवल्या, 4 आपल्याकडे नाहीत, 346 समूह आहेत. अनेक जातीची नावं पण माहीत नसतील. त्या लोकांना अजून माहीतच नाही आरक्षण काय आहे, काय त्याचा फायदा होतो, ते कोण देतं, त्याचा दाखला कोण देतं, काही माहीत नाही लोकांना. अनेक असे समूह आहेत. चला आपण साधारण समाजावर बोललो, तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर बोललो, तुम्हाला लोक निवडून देतात, तुमचा अजेंडा याच्यावर बोललो. पण मधल्या काळामध्ये तुम्ही ज्या स्वरूपाचं वक्तव्य केलं त्यातून तुम्ही चर्चेत आलात, सगळं झालं. पण त्याच्यात एक गोष्ट झाली, तुमची जुनी गाणी खूप चर्चेत आली. गाण्याचं वेळ कुठून आलंय? नाही, ते आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं धनगर समाजाच्या आरक्षणाचं 2018 आणि 19ला, बरं आम्ही काही भूमिका मांडत होतो सभा घेऊन. मला वाटतं तेव्हा आम्ही 32 सभा केल्या होत्या. बरं 32 सभा केल्या तरी सगळ्या लोकांच्या इकडे या तिकडे या, पण ते जाणं शक्य नव्हतं. म्हणजे वेळ असेल किंवा साधन असतील यामुळे आम्हाला जाणं शक्य नव्हतं. तेव्हा हेलिकॉप्टरला आम्ही दौरा करायचो आणि तिकडे सभांना जायचो, तरी पण लोकांचा वेळ पुराय. मग आता आम्ही म्हटलं आता एक आपल्याला काय मांडायचं पिक्चरमध्ये मांडू. बरं आणि म्हणून आम्ही पिक्चर एक स्टोरी लिहिली महाबळेश्वरला बसून 3 दिवस, आणि मग त्यात मग गाणी वगैरे त्या ॲटोमॅटिक त्या प्रवाहात आलं. मग आम्ही स्टोरी पण लिहिली, त्याचे निर्माते पण आम्हीच राहिलो, त्यात आम्हीच काम केलं आणि तो पिक्चर लॉन्च केला. त्यामुळे ते आता लोक सर्च केल्यानंतर ते येत तर असतील. तुम्ही नेते, अभिनेते, पुढच्या काळातली प्रायोरिटी काय असेल? म्हणजे नेते तुम्ही आहातच, परत अभिनय कराल एखादी फिल्म आली तर? संधी मिळाली तर करेल जरूर, काय अडचण आहे. बरं, चला. अभिनय रक्तात आहे तर? नाही असं नाही, आपलं चला काय काहीतरी वेगळं असावं म्हणून करायचं. वेगळा छंद म्हणून करूया. मुळात नेत्यांमध्ये अभिनेता लपलेला असतोच. तो सातत्यानं स्थरकाल सापेक्ष अशा स्वरूपाच्या भूमिका घेत असतो, आणि चित्रपटातून त्यांनी भूमिका घेतलेली असली तरी एका आपल्या समाजासाठीची भूमिका ते सातत्यानं मांडत आलेले आहेत. गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्राला सर्वश्रुत झालेलं आहे. मात्र फक्त त्यांच्याकडून आपली एकच अपेक्षा असेल की जे अत्यंत आतताई अशा स्वरूपाचं वक्तव्य ते करतात ते पुढच्या नाही, काळात ते असं काही करणार नाही. नाही अशी असं अपेक्षा काही- करूयात. असं काही नाही, तुम्हाला तसं वाटतंय, ते तुम्ही त्या अँगलनं बघताय म्हणून तसं तुम्हाला वाटतंय. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या राजकारणासाठी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.